गुड इव्हिनिंग स्टुडंट. माझे नाव लवणे हर्षिली. मी TYBCA ची स्टुडंट आहे. नांदी फाउंडेशन अंतर्गत एम्प्लॉयबिलिटी स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम हा जो आयोजित केला होता, त्याच्यामध्ये आपल्याला 3 ट्रेनर्सने व्यवस्थितरित्या त्यांच्या ज्या ॲक्टिव्हिटी आहेत त्या ॲक्टिव्हिटीमधून आपल्याला व्यवस्थितरित्या परफॉर्म कसं करायचं हे त्यांनी आपल्या याच्यामध्ये घेतलं. तर त्यांनी आपल्या याच्यामध्ये 3 ग्रुप केले होते. तर त्या सेकंड ग्रुपमध्ये मी होते. सेकंड ग्रुपचे आमचे जे लीडर होते ते हकीम सर होते. त्यांनी आम्हाला तुमच्या आपल्या रेग्युलर जीवनामध्ये कसं वागायचं, कसं बोलायचं हे शिकवलं. पण त्याचबरोबर आपण म्हणतो आपल्या जीवनामध्ये स्किल इम्पॉर्टंट आहे. हो, स्किल इम्पॉर्टंट आहे, पण त्याचबरोबर आपण कसं वागलं पाहिजे, कसं बोललं पाहिजे, इतरांना वागणूक कशी दिली पाहिजे हे सुद्धा त्यांनी आपल्या याच्यामधून घेतलं. याच्यामध्ये अनेक ऍक्टिव्हिटी झाल्या. त्याच्यामध्ये ग्रुप डिस्कशन असेल, पोस्टर प्रेझेंटेशन असेल, हे अनेक त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज त्यांनी याच्यामध्ये घेतल्या. तुमचा रेझ्युमे कसा बनवायचा, जर तुम्ही इंटरव्ह्यूला गेलात तर इंटरव्ह्यू मध्ये कशा प्रकारे बोललं पाहिजे, तुम्ही गेल्याच्या नंतर आतमध्ये त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे कशा प्रकारची दिली पाहिजे, त्यांनी म्हणजे अशा विविध गोष्टी त्यांनी आपल्याला याच्यामधून सांगितल्या. आता पोस्टर प्रेझेंटेशनद्वारे त्यांनी काय सांगितलं, तर पोस्टर आपल्यालाच माहित आहे, जर कॉलेजमध्ये एखादी ऍक्टिव्हिटी असेल, एखादा प्रोग्राम असेल, जर त्यांनी त्याच्यासाठी पोस्टर प्रेझेंटेशन जर आपल्याला दिलं तर त्याच्यासाठी आपण काय करतो, 1-2 दिवस आपण त्याची तयारी करतो, 2-3 दिवस आपण त्याची तयारी करतो. पण ऑन दी स्पॉट ज्यावेळेस आपल्यावरती वेळ येते एखादी गोष्ट करायची, त्यावेळेस आपण कशी करायची. ज्यावेळेस आम्हाला सरांनी सांगितलं की पोस्टर प्रेझेंटेशन आहे, त्याच्यामध्ये त्यांनी 4 ग्रुप केले आमचे. तर 4 ग्रुपमध्ये प्रत्येक ग्रुपला वेगवेगळा सब्जेक्ट दिला आणि त्या सब्जेक्टनुसार आम्हाला त्याच्यावरती पोस्टर प्रेझेंटेशन तयार करायला सांगितलं. तर आम्हाला ॲग्रिकल्चर सब्जेक्ट आला होता. तर ॲग्रिकल्चर सब्जेक्ट विषयी आमचं पोस्टर प्रेझेंटेशन होतं. तर अशा वेगवेगळे हेल्थ केअर असेल, कोणाला वेगळा सब्जेक्ट असेल, हे वेगवेगळे होते. तर आम्हाला 2 तासाचा टायमिंग होता. तर त्या 2 तासाच्या टायमिंगमध्ये आम्हाला पोस्टर प्रेझेंटेशन बनवायचं होतं. तर त्याच्यातून त्या पोस्टर प्रेझेंटेशनद्वारे आम्हाला हे समजलं की ऑन दी स्पॉट जर आपल्याला एखादी गोष्ट करायची असेल तर त्याच्यासाठी ती कशी इम्प्लिमेंट केली पाहिजे. तर त्याच्यासाठी आता इतर वेळेस आपल्याला माहिती आहे, दुसऱ्या प्रोग्रामच्या वेळेस आपण अगोदर तयारी करतो, पण यावेळेस आपल्याला इथं माहित नव्हतं की अगोदर काय होणार आहे, कोणती ऍक्टिव्हिटी होणार आहे. ऑन दी स्पॉट सरांनी ती ऍक्टिव्हिटी आपली घेतली. तर याच्यामधून आपल्याला आपलं स्किल डेव्हलप झालं. त्याच्यानंतर बघा आपल्याला याच्यामध्ये ग्रुप डिस्कशन असेल, तर ग्रुप डिस्कशनद्वारे आपल्याला आता याच्यामध्ये वेगवेगळ्या फॅकल्टीच्या विद्यार्थिनी होत्या. 3 ग्रुप केले होते. पण आपल्याला माहिती आहे, आपण जर दुसऱ्या डिपार्टमेंटची विद्यार्थिनी असेल, अनोळखी असेल, तर त्यांच्याशी जाताना शेजारून कधी बोलत पण नाही. का तर ती माहीत नसते कोणत्या डिपार्टमेंटची आहे, काय आहे. आपण त्यांच्याशी कधीच काही संवाद साधत नाही. पण त्या ग्रुप डिस्कशनद्वारे आपल्याला वेगवेगळ्या विद्यार्थिनी होत्या, त्यांची आपल्याला कधी ओळख नव्हती. आपण काय करतो, आपल्या फ्रेंड